नमस्कार. आज आपण फुलंब्री तालुका छत्रपती संभाजीनगर ह्या ठिकाणी भरपूर दिवसापासून भरपूर वर्षापासून टोमॅटो अद्रकचे पीक घेणारे शेतकरी आहे आणि यांच्या शेतामध्ये आपण सनेज ॲग्रोचे प्रोडक्ट दिले होते आणि आज एवढा पाऊस असताना कोणत्याही प्रकारचा टोमॅटो प्रादुर्भाव नाहीये आणि त्यांनी सुरुवातीपासून आपले सनेजचे प्रोडक्ट वापरले होते आणि आज आपण त्यांच्या शेतात आहोत. नेमकी काय रिझल्ट आहे आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना विचारूया. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव? मधुकर मोरे, राहणार बाबळगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर मला सांगा सर, हे जे प्रोडक्ट तुम्ही म्हणजे सध्या टोमॅटोच्या क्षेत्रात आहोत आपण, तर किती दिवसाचे टोमॅटो आहे? हे आता 1 महिन्याचे टोमॅटो सर. 1 महिन्याचा टोमॅटोचा प्लॉट आहे. तर आज हा एवढा भारी प्लॉट येण्या पाठीमागचं कारण? सनेजचे प्रोडक्ट वापरले. यांनी सनेजचे प्रोडक्ट वापरले होते. नेमकी स्टेप बाय स्टेप काय काय प्रोडक्ट वापरले आपण? आम्ही ज्या वेळेस कलमाची लागवड केली त्यावेळेस सॉइल केअर, सनगार्ड हे डुबून लावलं. म्हणजे त्यांनी जे ट्रे आणले होते रोप, ते सॉइल केअर आणि सनगार्ड या द्रावणामध्ये बुडवले आणि मग लावले. ओके. त्यामुळं काय फरक जाणवला तुम्हाला? त्यामुळं ज्या वेळेस लहान लहान झाडं होती त्यावेळेस पण झाडाला ग्रीनरी चांगली होती आणि झपाट्यानं वाढ झाली. म्हणजे वाढ चांगली राहिली. मुळ्यामध्ये मुळ्या पण चांगल्या लागल्या. बरं. बुरशीचा प्रादुर्भाव दिसला कुठं? आतापर्यंत बुरशी आलीच नाही त्याला. ओके. म्हणजे बघा, आपण काय केलं, ज्यांनी रोप आणलं त्याच वेळेस आपण सॉइल केअर सनगार्ड मध्ये ते बुडून लावले. त्यामुळं काय झालं, कोणत्याही प्रकारचा सुरुवातीपासून त्याला बुरशीचा प्रादुर्भाव नव्हता. तर टोमॅटो हे नाजूक पीक आहे आणि पावसाळ्यामध्ये लवकरात लवकर बुरशी लागत असते आणि आज जर बघतात ह्या प्लॉटवर कोणत्याही प्रकारे बुरशीचा प्रादुर्भाव नाहीये. त्यानंतर आपले सॉइल केअर सनगार्ड तुम्ही गुळात भिजून जमिनीतून दिले? नाही, जमिनीतून रोप बुडवून लावले. ओके. रोपच बुडवून लावले फक्त. त्यानंतर सॉइल केअर सनगार्ड परत ड्रिपने दिलं. ओके. ड्रिप मधनं जमिनीमधनं ड्रिचिंग केली, स्प्रे केले. स्प्रे सनशील्ड, सन मॅजिक. ओके. सनशील्ड, सन मॅजिक म्हणजे बाहेरून बुरशी नाही लागायला पाहिजे म्हणून आपलं ऑर्गॅनिक बुरशीनाशक आणि ग्रोथ साठी आपलं सन मॅजिक, सन बूस्ट हे दिलेलं होतं. आता 10-12 दिवसापूर्वी आपली फ्रूट व्हेजिटेबल किट. ओके. म्हणजे बॅक्टेरिया किट आहे. 8 प्रकारचे बॅक्टेरिया आहे, ते भिजत ठेवले होते गुळात. हो, ती 24 घंटे. ओके. कमीत कमी 24 घंटे जर भिजत ठेवले ते बॅक्टेरिया 2 किलो गुळात, तर त्याची मल्टिप्लिकेशन होतं, गुणाकाराच्या रूपाने वाढ होते. आणि आज हे सोडल्यानंतर आज 1 महिन्याच्या प्लॉटच्या दृष्टीनं तुम्ही आज काय वाटतंय, प्लॉट मध्ये काय काय बदल दिसतं तुम्हाला? दरवर्षापेक्षा या वर्षी टमाटा हा फास्ट ग्रोथ केला आणि माल पण चांगला लागला. तुम्ही बघू शकता इकडे टोमॅटो, हे बघा कशी टोमॅटो लागली. हे धरा इकडे. ओके. ओके. म्हणजे आज बघू शकतो आपण 1 महिन्याचा प्लॉट आहे आणि फळांची क्वालिटी बघा, क्वांटिटी बघा. आणि इथंच नाही, इकडे पण बघा, इथं पण तसेच फळ आहे. हे बघा, इथं पण आहे. हे बघा, समोर पण बघा. हे बघा सर. वाव. 1 नंबर रिझल्ट आहे सर या सनेजच्या प्रोडक्टचा. म्हणजे आज तुम्ही बघताय बांधणी चालू आहे तुमची? बांधणी पण चालू आहे आणि टोमॅटोला ग्रीनरी चांगली सर. ग्रीनरी पण भरपूर आहे. पण याच्यावर ब्रँचेस हे बघा, हा ब्रँचेसचा तर विशेष नाही. आज ह्या पावसाळ्यामध्ये मॅक्झिमम ठिकाणी टिपके येतात सर टोमॅटोला, तर तुम्हाला कुठं टिपका वगैरे दिसतोय का? स्वतः बघू शकता सर, टिपका आहे काय? अजिबात नाहीये. वाव. म्हणजे एकंदरीत आपण लाईव्ह दाखवतो या ठिकाणी. आता याला बांधायचं चालू आहे. बघा. हे बांधणं चालू आहे तिकडे, म्हणजे टोमॅटोवर बांधायचं काम चालू. ओके. 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 तर बघा, आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्लॉटवर फळांची पण संख्या जास्त आहे, फुलं पण मोठ्या प्रमाणात आहे. फुलं पण छान. फुलगळ वगैरे होत नाही ना सर? नाही, फुलं हे काय सर, फुलं किती त्याला पहा. म्हणजे फुलगळ पण होत नाही. फुलगळ नाही होत फुलं. आणि फळामध्ये कन्वर्ट होतात. फळाची क्वालिटी पण सारखी चांगली. मग आज ह्या पावसाळ्यामध्ये आज तुम्ही इतर ठिकाणी बघता टोमॅटोची समस्या काय आहे, तसं तुम्हाला कोणत्या प्रकारचा प्रादुर्भाव नाही? आमच्याच मित्रांना लावलेले गावामध्ये 30 गुंठे. बर. त्यांच्या याच्यावर टिपका आला होता. टिपका आला होता? त्याच्यावर आतापर्यंत अजून टिपका वगैरे काहीच नाही. टिपका नाही, प्रादुर्भाव नाही. अतिशय म्हणजे आज जर बघितला 1 महिन्याचा प्लॉट आहे, बांधणी चालू आहे, तर आज जवळजवळ कमराला प्लॉट
लागतोय. तर 100% मला एकच सांगायचंय, जेव्हा शेतकरी पिकवतो तेव्हा बाजारात भाव नसतो आणि जेव्हा भाव असतो तेव्हा पिकवता येत नाही. तर नक्कीच आज जर विचार केला तर तारीख आहे 2 ऑगस्ट तारीख आहे 2025 आणि आता ह्या पावसाच्या पोझिशनमध्ये जर टोमॅटोचा प्लॉट आहे तर नक्कीच घ्या. का आज शेतकरी जर पिकवतोय, भावाची काही घेणं देणं नाहीये. सध्याही भाव मार्केटला चांगल्या पद्धतीने आहे टोमॅटोला, कारण की पावसाचं प्रमाण वाढलंय, बुरशी मोठ्या प्रमाणात अटॅक करते आणि त्या ठिकाणी शेतकरी फवारण्या करू बरेचसे शेतकरी फवारण्या करू आज त्रस्त झालेले आणि बुरशी टोमॅटो प्लॉटला येऊ देत नाहीये. तर 100% जर तुम्हाला अपेक्षित उत्पन्न कमी खर्चामध्ये क्वालिटी जर मिळवायची असेल तर एकदा तुम्ही मोरे सरांचा प्लॉट बघू शकतात, मोरे सरांना कॉल करू शकतात आणि 100% मी म्हणत नाही सगळ्या क्षेत्राला वापरा, पण बिगा 1 एकरला ट्राय करा. 100% जर तुम्हाला तुमच्या मातीमध्ये बदल घडवायचा आहे, तुमच्या पिकामध्ये जर ज्याला म्हणतात ना जोमाने पीक आलं पाहिजे आणि फळं क्वालिटी पाहिजे तर नक्कीच तुम्ही सनेज ॲग्रोचे प्रोडक्ट वापरा, ट्राय करा. 100% येणाऱ्या काळात जर माती वाचली तर शेतकरी वाचणार आहे, मुळं चांगले राहिले तर फळं चांगले येणार आहे आणि आपण मातीवर आणि मुळावर आणि जीवाणूवर काम करते. ओके, तर मला असं वाटतंय तुम्ही हे प्रोडक्ट वापरून खुश आहे सर? खुश म्हणजे मला लगे 1 नंबर रिझल्ट आहे हो. product. काय तुमचा सल्ला इतर शेतकऱ्यांना? इतर शेतकऱ्यांना हेच सांगेन की बा तुम्ही सनेज कंपनीचे प्रोडक्ट वापरा, अशी माझी इच्छा आहे त्यांना पण मग आता प्रत्येकाची हे राहतं. पण प्रत्येकाला मला सांगायचंय का तुम्ही तुमच्या शेतात रिझल्ट घ्या आणि जर तुम्ही तुमच्या शेतात रिझल्ट घेतला तर आम्ही नाही म्हणत का आम्हाला मार्केटिंग करायची, पण तुमचं पीक जर चांगलं असेल ना तर 4 लोक तुम्हाला येऊन विचारणार आणि त्यांना पण त्याचा फायदा होऊ शकतो. ओके, तो बेस्ट ऑफ लक. बघू शकतात प्लॉट पूर्ण ग्रीनरी आणि बांधणीचं काम चालू आहे आणि अशा पोझिशन मध्ये सुद्धा प्लॉट किती भारी दिसतोय. मित्रांनो, आता आपण प्लॉटची पाहणी केली आहे. तुम्ही बघू शकतात सगळा प्लॉट, फुलांची संख्या बघू शकतात. 1 महिन्याचा प्लॉट आहे आणि ह्या ठिकाणी या प्लॉटची बांधणी चालली आणि बांधणीमध्ये एक्सपर्ट असणारे लोक हे फक्त टोमॅटोची बांधणी करतात. आपण त्यांनाच विचारू. भाई, आपलं नाव? माझं नाव मुनीर शेख. मुनीर शेख, किती दिवसापासून बांधणी करतात तुम्ही? म्हणजे असं वर्ष 2 वर्षापासून. वर्ष 2 वर्षापासून करतात. ह्या एरियामध्ये असे किती म्हणजे दररोज तुमचं हेच काम आहे? हा, हेच. मग आज तुम्ही अनेक शेतामध्ये बांधणी केली आणि ह्या प्लॉटची बांधणी करतात. तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये काय काय वाटतं? त्याच्यात टप्पेवारी माल आहे हा, आणि स्टेप बाय स्टेप आहे, फुलं पण आहे, माल पण लागलेला आहे चांगला. आणि परत काही एरियामध्ये हा. समजा बिगर पन्नीचा प्लॉट बनत नाही, हा, म्हणजे याला पन्नीचा प्लॉट अच्छा, सुंदर बनलेला आहे. म्हणजे तुम्ही इतर ठिकाणी बघता तर त्यांनी पन्नी टाकलेली हो, असते, पन्नी टाकलेली याला कोणतं पन्नी नाहीये, नाही. तरी हा प्लॉट चांगला आहे. आणि जरा पावसाळ्यामध्ये एवढ्या पावसाळ्यात त्याला व्हायरस नाही काहीच असं. म्हणजे आता कंटिन्यू पाऊस चालू आहे या एरियामध्ये आणि पाऊस असतानाही या प्लॉटवर कोणताही प्रादुर्भाव नाही. नाहीये. तुम्हाला वाटतं हा प्लॉट चांगला आहे? हो, चांगला आहे, 1 नंबर आहे. 1 नंबर प्लॉट आहे. हे लाईव्ह हे फक्त टोमॅटोचे बांधणीचं काम करणारे कामगार सांगताय. तर नक्कीच प्रत्यक्ष आपण कोणत्याही ठिकाणी असन तर एकदा प्रोडक्ट वापरा, रिझल्ट घ्या, तुमचाही ट्रस्ट वाटा. वापरायला पाहिजे ना आपले हे प्रोडक्ट. हो, वापरायला पाहिजे. आता यांना माहित नाही कोणत्या कंपनीचे वापरले काय नाही वापरले. आपण यांना सनेज केअरचे प्रोडक्ट दिले होते ऍग्रिकल्चरचे, हो. सुरुवातीपासून तर आतापर्यंत. ओके, थँक्यू.